औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात परभणी जिल्ह्यात 58.63% मतदान झाले। या विभागात एकूण 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले। परभणी जिल्ह्यातील सर्व 78 मतदान केंद्रावर 32,715 पैकी 19,181 मतदारांनी आपला हक्क बजावला। मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा, कातनेश्वर, कावलगाव, चुडावा, काळकस येथेही मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला हक्क बजावला। चुडावा पोलीस स्टेशनचे प्रमुख शिवाजी देवकते, फौजदार पंडित, जमादार पवार, मोरेसह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर कावलगाव येथे फौजदार मारुती चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पूर्णा शहरातील तहसील कार्यालयातील मतदार केंद्रावर जमादार मोईन, जमादार रणखामसह आदी पोलिसांनी मोठा चोख बंदोबस्त ठेवला होता। मतदारांनी मतदानाविषयी चांगल्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। सर, मतदानाला आला होता, कसं वाटतंय? झालेला आहे आणि खूप छान आनंद वाटला। आम्ही लोकशाही स्तंभ हे करण्यासाठी, म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही हे मतदान केलेलं आहे। आपण मतदान केलं, कसं वाटतंय आपल्याला? खूप छान। काय नाव सर आपलं? प्रमोद रामदास खंदारे। आज आपण मतदान करण्यासाठी आलो, कसं वाटतंय आपल्याला? मतदान करून माझा हक्क बजावला असं मला वाटतं। मला सांगा, आज आपण मतदान केलं, कसं वाटतंय? मतदान केलं कारण हे पदवीधर सुशिक्षित मतदार असल्यामुळे जागृत मतदान आहे आणि मतदान करून खूप चांगलं वाटलं। बरं, धन्यवाद। तुम्ही मतदान केलं, कसं वाटतं मतदान? काय तुम्हाला एक मिनिट, काय म्हणजे नेमकं या मतदानातून तुम्हाला काय प्रेरणा मिळणार आहे? नाही, मतदान कसं सुशिक्षित लोकांचं मतदान असल्यामुळे इथं प्रेरणादायी मतदान आहे आणि सुशिक्षित लोकांना मतदान करण्यासाठी एक जागृत मतदान म्हणून मी विकासाला मत दिलेलं आहे। ओके, धन्यवाद।